रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा। मी आहे अपूर्वा आणि आज आपण आलेलो आपल्या पुष्पराज पेरुमल अंकलच्या घरी. अंकलने त्यांच्या घरी मॉममेट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण त्यांना विचारून घेऊया की त्यांनी मॉममेट कोणासाठी आणि का म्हणून घेतलेले. काका नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव पुष्पराज पेरुमल आहे. पुष्पराज अंकल आहे ते. आणि तुम्ही राहता कुठे? टिंगनगर विद्यानगर. टिंगरेनगरला आपले काका राहतात. आणि काका तुम्ही ही मॉममेट जी आहे ती तुम्ही घरी घेतली, ही कुणासाठी आणि का म्हणून घेतली? हे मिसेस करता घेतली कारण का त्यांना पहिला बाहेर पडता येत नव्हतं, त्याकरता हे बुक करून घेतलं. त्यांना काय त्रास आहे? त्यांना दोन्ही गुडघ्याचा त्रास आहे. दोन्ही गुडघ्यांचा त्रास. आणि साधारण किती वर्षापासून त्रास आहे? झालं 4-5 वर्ष झाले त्याला. 4-5 वर्षापासून आपल्या कापूरना गुडघ्यांचा त्रास आहे. आणि कापूरवरती आतापर्यंत काय काय तुम्ही उपचार केले? बाहेर बरेच ठिकाणी उपचार केलाय. बऱ्याच ठिकाणी त्यांनी उपचार केला. आपण काकूंकडून एकदा जाणून घेऊया की काकूंवरती काय काय उपचार केले आणि किती वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. काकू तुम्ही काय सांगाल? मैं क्या बोलने, मैं हिंदी में बोल हाँ चलेगा. मेरे को 3-4 साल से बहुत गुर्गे का तकलीफ है, बहुत दवाई वगैरह देखा, साफी सीजीएस में जाके दवाई वगैरह लेती, पैर में उतना पुरता रहता, बाद में वापस शुरू होता, बैठने का तो उठने का नहीं आता, उठेगा तो बैठने नहीं आता, बहुत तकलीफ होता। फिर मेरे को मॉम हेल्थ केयर में बोला जाओ उधर तुम ठीक होएगा। फिर उधर मैं 8 महीने से जाके आ रही, उधर मेरे को थोड़ा ठीक लगा। आपको आंटी मॉम हेल्थ केयर में आने से कितना टक्का आराम मिला? कम से कम 50% आराम मिला. आंटीचं रेग्युलर त्यांना येणं जमत नसायचं, भावाच्या तब्येतीमुळे त्यांना रेग्युलर यायलाच मिळत नसायचं. पण जेवढे पण दिवस ते सेंटरला आले तर त्यांना बरं वाटायचं. बरोबर. आणि अंकल तुम्हाला काय त्रास होता? मला दोन्ही गुडघ्यामध्ये त्रास आहे, गुडघ्यामध्ये आणि कमरेमध्ये त्रास होता. तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता? मला झालं 20-1 वर्ष मध्ये त्रास आहे मला. 20-1 वर्षापासून अंकलला आपला त्रास आहे गुडघ्यांचा. मी प्रत्येक ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट घेतलं, ओके. कुठंच काय झालं नाही. शेवटी पुण्यामध्ये जे नामचीन हॉस्पिटल आहे, संचिती हॉस्पिटल, त्यांनी पण मला सांगितलं की रिप्लेसमेंट शिवाय तुम्हाला पर्याय नाही. शेवटचा पर्याय तुम्हाला नी रिप्लेसमेंट म्हणून त्यांनी सांगितलं. आणि किती साधारण खर्च सांगितलं त्याला? साधारण 6 लाख रुपये खर्च होता. 6 ते 7 लाख रुपये त्यांना खर्च सांगितलं त्यांच्या गुडघ्यांच्यासाठी. काका काय डिसिजन घेतला मग तुम्ही तेव्हा? तेव्हा मी डिसिजन हे घेतलंय की 7 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा मी 2-4 जे सिनियर लोक आहेत त्यांच्याकडे बोलणं की विचारून सल्ला मशवरा घेतला. ते म्हटले की काय करू नको, नाही तर जे आता फिरतोय ते पण फिरणार नाही, त्याकरता तू आपलं व्यायाम कर. व्यायाम करता करता एक दिवस मी सहज फिरत गेलो तिकडे, तर मॉममेटचे मला ते पॅम्पलेट भेटलं. पॅम्पलेट भेटल्यामुळे मी फक्त चौकशीला गेलतो. मी म्हटलं चौकशी काय करायची नाही, डायरेक्ट मेंबरशिप घेतली तिकडे. मी तेव्हापासून आता 7-8 महिने झाले मी जातो रेग्युलर. तुम्ही 7-8 महिन्यापासून आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये थेरपी घेताय. तुम्हाला किती टक्के फरक पडला गुडघ्यांसाठी? 80% फरक पडला आता. व्हेरी नाईस. 80% फरक पडला. काका त्याच्यामध्ये तुम्ही जसं पहिला सांगितलं की तुम्हाला खाली बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, आता काय फरक आहे त्याच्यात? आता फक्त पाय बेंड होत नाही. बेंड होत नाहीये. बाकी त्यांचं असं असायचं की चालायला जरी गेलं तरी जास्त वेळ पाय म्हणजे उभं राहताच येत नसायचं, आणि मग बेंड एकदम व्हायचे, एकदम तोल जायचा त्यांचा. पण आता जेव्हापासून थेरपीला आता तोल वगैरे काय जात नाही, म्हणजे चालता फिरता सगळं चांगलं आहे. फक्त ते पाय बसून
बेंड होत नाही. पटकन असा पाय उचलला की तो पटकन बेंड होत नाही त्यांचा. बाकी त्यांचा त्रास जो आहे तो कमी. आता तुम्हाला ऑपरेशनची गरज वाटते का? मला नाही वाटत मी आता करणार करून. खरंच आहे की आपल्या थेरपीने जी मॉमेटची थेरपी आहे ह्याच्याने सुद्धा काकांना खूप फरक पडला. सोबत पल्स पॅडची थेरपी जी आहे, पल्स पॅडची थेरपी ते रेग्युलर वापरतात आणि फरक त्यांनी सांगितलेलाच आहे आपल्याला की त्यांना 80% फरक पडला. काकांचे जे मेहुणे आहेत, काकूंचे भाऊ जे आहेत ते सुद्धा आपल्याकडे थेरपीला येतात. आपण त्यांना सुद्धा विचारून घेऊया की त्यांना काही फरक पडला, कारण त्यांना पॅरालायसिस झाला होता आणि त्यांनी आपल्याकडे जास्त दिवस नाही पण काही दिवस त्यांनी आपल्याकडे थेरपी चालू केली होती. तर त्यांनाही विचारून घेऊ ते आपण. काय विचारलं तर काय उत्तर देण्यासारखं नाही तो. अच्छा. कारण जो उत्तर देतो तो आपल्या डोक्यात वेगळं. चढणार नाही. कारण एकंदरीत काय होतं, सरळ आहे, आपल्या हा. डोक्यात ते चढणार नाही. कारण मेमरीचा पण प्रॉब्लेम आहे. मेमरीचा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा दादा आपल्याकडे जेव्हा जॉईन झाले होते पहिल्याच दिवशी, तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं ना तर त्यांना बोलताही येत नसायचं, स्पष्ट उच्चार नव्हते, बरोबर काका? चालायलाही येत नसायचं आणि आंटीचा आधार घेऊन घेऊन ते आपल्याकडे येत असायचे. भावामुळे ते तिथून पोहोचली, नाही ते पोहोचणार नाही. तर त्यांनी जसं सांगितलं की नाही, त्यांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा फरक पडला. आणि आता असं अक्षरशः आहेत की ते बोलू शकतात. म्हणजे पहिलं त्यांचं कळत नसायचं ना, ते आता ते व्यवस्थितपणे उच्चार करू करू शकतात. शकतात. बरोबर आहे की नाही? हा. हा, अजून तुम्ही काय सांगाल? आता मी करतो, चांगलं करतो ते, आता फरक पडलाय, हा. तुम्हाला किती टक्के हा. फरक पडला? चांगलं करते ना, चांगला जास्त फरक जास्त. हा. तुम्ही त्यांच्या बोलण्यावरून सुद्धा पाहू शकता की आता त्यांना भरपूर फरक पडलेला आहे. किती वर्षापासून पॅरालायसिस झाला होता तुम्हाला? चार 4 वर्षापासून त्यांना पॅरालायसिस झाला होता आणि ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी केली पण तुम्ही, बरोबर? निपाणीला सुद्धा तुम्ही जाऊन आले होते, आहे की नाही? इंजेक्शन सगळं झालंय. सगळं झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी इंजेक्शन हे ते सगळं झालेलं आहे. पण फरक जर बघायला येतं ते स्वतःही सांगतात की मला फरक फक्त मॉम हेल्थ केअर मध्येच आलेला आहे, बरोबर? काका, तुम्ही मॉम हेल्थ केअर बद्दल अजून काय सांगाल? मॉम हेल्थ केअर मी एवढं सांगणार की जेवढी लोक इकडे थेरपीला येतात त्यांनी रेग्युलर यावं आणि इतरांना पण सांगावं बरोबर. मॉम हेल्थ केअर विषयी, की इकडे काय फायदा होतो काय नाही ते आपण सगळ्यांना सांगितल्याशिवाय लोकांना कळणार आणि नाही. काका नेहमी म्हणजे प्रवीण सरांचा तर स्पेशली धन्यवाद ते नेहमी करत असतात. हा. प्रवीण सर आणि स्वप्नाली मॅडमचे नेहमी धन्यवाद करतात. प्रवीण सरांनी जे मॉम हेल्थ केअर विश्रांतवाडी सेंटर खोललंय ते एक असं काम त्यांनी केलंय ते आयुष्यभर ते लोकांच्या लक्षात राहणार ते. नाही, बरोबर आहे. सरांनी ते नेहमी पण म्हणतात की विश्रांतवाडी सेंटर हे सगळ्यात नंबर 1 आहे, कारण जिथे डॉक्टरांनी हात वर केलेले तिथे आज मला, माझ्या बायकोला आणि माझ्या मेहुण्याला की तो आपल्या थेरपीने, मॉम हेल्थ केअर थेरपीने आज पुनर्जन्म दिला आणि त्यांना पुन्हा पायावरती उभं केलंय. काका, तुम्ही एवढी छान माहिती दिली आहे, काकूंना एवढं छान फरक पडलाय, दादांना एवढं छान फरक, खरंच मनापासून धन्यवाद तुमचं.